हॅलो, गुड मॉर्निंग. काय मग तुम्हाला पोस्टर पाहून आयडिया आलीच असेल की इडली सांबार घेतलेलं आहे. पण इडली सांबार घेतलं आहे, पण आपल्याला इडली सांबार बनवायचं नाही आहे. ऑलरेडी मी बनवलं आहे. त्याच्यापासून नक्की काय बनवायचं आहे ते पाहूया. तर छान अशा इडल्या घेतलेल्या आहे मी. तर 5-6 इडल्या घेतलेल्या आहे. आणि इडलीपासून नक्की काय करायचं. इडल्या खाता तर सगळेच खातात सांबारसोबत, पण त्या कशा पद्धतीने कधीकधी तशी खायला पण कंटाळा येतो. म्हणून एक तडका देऊन पाहूया आपण. तर कढई घेतली, कढईमध्ये टाकले तेल. तेलामध्ये टाकायचा थोडासा कढीपत्ता, जिरी, मोहरी आणि हिंग. तर कढीपत्ता छान तडकला का त्यामध्ये टाकायची जिरी, मोहरी आणि थोडंसं हिंग. आणि तुम्हाला जे फ्लेवरचे मसाले आवडतात ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. तर साहजिक आहे मला जास्त काही आवडत नाही, पण मटण मसाला मला स्पेशली आवडतो खूप. आणि चाट मसाला जर असेल तर तो एक ॲड करा. आणि थोडीशी धनिया पावडर ॲड करा. आणि ते सगळं झालं की मग त्यामध्ये तुम्ही थोडीशी कोथिंबीर टाकून द्या. आणि इडलीचे आपले बारीक बारीक असे तुकडे करून घ्या. आणि ते तुकडे छान असे त्याच्यामध्ये परतून घ्या. तर छान असे तुकडे परतून घ्यायचे कढईमध्ये. त्याला जिरी मोहरीची फोडणी द्यायची, परतून घ्यायचे आणि एका डिशमध्ये सर्व करायचे. आणि त्यावरती वरून घालायचे गरम गरम असे सांबर. पाहू शकता गरम गरम असं सांबर मी घातलेलं आहे. आणि त्याची चव एवढी अप्रतिम लागते, खायला एवढं टेस्टी लागतंय. भरपूर असं सांबर आणि एक बाईट इडलीचा. तोंडाला पाणी सुटतं खरंच. आणि खूप अप्रतिम अशी डिश आहे. टाईमही लागत नाही. नक्कीच तुम्ही इडल्या केल्यावरती ट्राय करून पहा. सर्वांना आवडेल अशी डिश आहे. आणि सगळेच आवडीने खातील, स्पेशली लहान मुलं. जर सांबारसोबत नसेल खात तर त्यांना असं नक्कीच गरम करून द्या, त्यांनाही आवडेल. आणि आजची व्हिडिओ नक्की कशी वाटली आवर्जून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय. एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा.